उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील खुर्जानगर कोतवाली क्षेत्रात एका जावयानेच आपल्या सासूची हत्या केली आहे. सासू पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून त्याने आपल्या सासूला ठार मारलं. सासू मुलीला माहेरीच ठेवून घेत होती, त्यामुळे संतापलेल्या जावयाने सासरी पोहोचून सासूची निर्घृणपणे हत्या केली. सासू रात्री झोपलेली असताना जावयाने कुऱ्हाडीने वार करत तिचे तुकडे केले. कोतवाली क्षेत्रात राहणाऱ्या 55 वर्षीय मीना देवी यांची 10 ऑक्टोबरच्या रात्री ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला, पण पोलिसांच्या हाती काहीही पुरावा लागत नव्हता. पोलिसांना घरातीलच एखाद्या व्यक्तीने हत्या केल्याचा संशय होता, पण त्यांच्याकडे ठोस पुरावा नव्हता. पोलिसांनी तपास करताना परिसरातील 25 CCTV तपासले असता त्यांना घराच्या आसपास जावई बंटी हा टेहळणी करताना दिसलं. यानंतर त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करत उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनावरून परतताना झालेल्या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 23 जण जखमी आहेत. समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगर सायगाव परिसरात रात्री 12:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील इंदिरानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलानीच्या दर्शनासाठी गेलेले होते. दर्शन घेऊन परतत असताना समृद्धी महामार्गावर अगर सायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला. समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी बाजूला घेतली होती. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर तात्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदत कार्य सुरू केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत आपण अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यामध्ये काही लोकांच्या पोटात केस निघाले, मूत्राशयातून खडे निघाले किंवा पोटातून एखादा मोठा खडा निघाला. अशा अनेक धक्कादायक घटना घडल्याचे आपण ऐकले असेल. पण आता अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या मेंदूमध्ये चक्क 3 सेंटीमीटर लांब सुई आढळली आहे. होय, हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. या महिलेला आत्तापर्यंत याबाबतची माहितीही नव्हती की तिच्या मेंदूमध्ये एवढी मोठी सुई आहे. ही घटना ऐकून तुम्हीच नाही तर ती स्वतः महिला देखील चकित झाली. मिळालेल्या माहितीनुसार असा धक्कादायक प्रकार पूर्वी लहान बाळांच्या हत्या करताना केला जायचा. तर ही वृद्ध महिला लहान असताना तिच्या आईवडिलांना ती आवडत नव्हती, त्यामुळे ते तिची हत्या करू इच्छित होते, परंतु तिची हत्या करण्यामध्ये त्यांना यश आले नाही. तर या महिलेच्या मेंदूमध्ये सुई होती, तेव्हा ती सुई काढली तर आणखीन तिला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून तिने ती सुई न काढण्याचा प्रयत्न केला, निर्णयही घेतला. तर आत्तापर्यंत ही महिला त्या सुईसोबतच जगत होती. ही धक्कादायक घटना रूसमधील आहे. पूर्वी अशा घटना तिथे अगदी सामान्य मानल्या जायच्या. जेव्हा दुसरे महायुद्ध झालं त्यावेळी या वृद्ध महिलेच्या आईवडिलांनी तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळेच या महिलेच्या मेंदूमध्ये एवढी मोठी सुई आढळली असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. युद्धादरम्यान तेथील लोक एकदम गरिबीमध्ये राहत होते, तेव्हा एक वेळेसचं जेवण मिळणं देखील त्यांना कठीण होतं. यावेळेस हत्येचे अपराध लपवण्यासाठी असे धक्कादायक कट रचले जायचे असं म्हटलं जातं. शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळू सदगीर राहणार मुळाथणे तालुका अकोले या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. आज शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयात शाळा उघडताना ही घटना घडली. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झालाय. शनिवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी शाळा उघडण्यापूर्वीच विद्यार्थी बाहेर जमले होते. शनिवारी सकाळची शाळा असते, त्यामुळे परिसरातील गावातून सकाळीच विद्यार्थी आले होते. बस पहाटेच असल्यामुळे काही विद्यार्थी वेळेच्या आधी शाळेत येतात, त्यानुसार पांडुरंग सदगीर हाही आला होता. शाळा उघडण्याची वेळ झाल्यानंतर काही विद्यार्थी गेट उघडण्यासाठी गेले, तर काही विद्यार्थी गेटमधून आत प्रवेश करण्यासाठी पुढे गेले. गेट उघडत असताना ते तुटून खाली पडलं. गेट पडताना पाहून काही मुले तिथून पळाल्याने वाचली. मात्र पांडुरंग बाळू सदगीर हा 10वीतला विद्यार्थी गेट खाली दबला गेला. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही.
त्याच्या डोक्याला मार लागला. गेट जड असल्याने मुलांना उचलता येत नव्हतं. शिवाय गेट पडल्याने मुले घाबरली होती. त्यानंतर शिक्षक आणि मुलांनी मिळून गेट उचललं. तोपर्यंत सदगीर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर बबलू सदगीर हा मुलगा जखमी झाला. मागील साधारण 15 दिवसांमुळे धुळे जिल्ह्यातील काही चिमुकल्यांचा तापाने फणफणून मृत्यू झालाय. डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचं कारण पालकाकडून सांगितलं जात आहे. एकाही रुग्णाच्या नातेवाईकांकडे डेंग्यू पॉझिटिव्हचा रिपोर्ट नाही. मात्र चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण काहीही असलं तरी जिल्हाभरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी तोबा गर्दी आहे. चिमुकले वाढत्या तापाचे बळी ठरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. धुळे महानगरपालिकेने डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारावर मात करण्यासाठी जी काही उपाययोजना करायची होती ती केली नाही. त्यामुळे धुळे शहरातील डेंग्यूच्या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळे शहरात डेंग्यूच्या आजारामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. या मृत्यूला धुळे महानगरपालिका जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी केली आहे. तसेच या डेंग्यूच्या आजारामुळे आज धुळे शहरातील युवा उद्योजक गौरव जगताप यांचा देखील मृत्यू झाल्याचे सर्वत्र बोललं जात आहे. केवळ जगताप परिवारासाठीच नव्हे तर सबंध धुळेकरांसाठी, धार्मिक आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांसाठी धक्कादायक काळजाला चटका लावणारी दुःखद घटना आज घडली आहे. धुळ्यातील धर्मयोद्धा तथा युवा उद्योजक म्हणून ओळख असलेले गौरव जगताप यांच्या डेंग्यूने बळी घेतलाय. हा बळी डेंग्यूने घेतला नसून धुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने घेतल्याच्या संतप्त भावना धुळेकरांकडून व्यक्त केल्या जात आहेत. महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकाच्या ताब्यातील दुधाच्या महिंद्रा पिकअपने कारला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 22 वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून दोघेजण जखमी झाले. सुदैवाने अपघातात 1.5 वर्षाचा चिमुकला सुखरूप बचावला. मिळालेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील एकराला येथील पूनम राहुल महाळणकर ही विवाहित महिला आपल्या वडिलांकडे सेलू जिल्हा परभणी येथे माहेरी गेली होती. 11 ऑक्टोबर रोजी रात्री ती तिच्या वडिलांनी स्विफ्ट डिझायर कार भाड्याने आणली आणि पूनमला सासरी सोडवायला निघाले. मात्र ग्राम एकलव्यापासून केवळ 2 ते 3 किलोमीटर अंतर असलेल्या चिखली मेहकर रोडवरील आमखेल मालखेल दरम्यान रात्री 12:30 वाजता चिखलीकडून मेहकरकडे भरधाव वेगातील पिकअप वाहनाने कारला धडक दिली. नात्याला काळीमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने आईला माहिती दिली. मात्र तरीही तिच्या आईनेही दुर्लक्ष केलं. पीडितेच्या लहान बहिणीवरही आरोपीने वाईट नजर ठेवल्याने हद्द झाली. अखेर एक दिवस मुलगी तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली आणि पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या आईला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. 2 ऑक्टोबर रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात 16 वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी 11 ऑक्टोबर रोजी ही अल्पवयीन मुलगी शोधून तिची चौकशी केली असता पोलीसही चक्रावून गेले. वास्तविक आईच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून ही तरुणी आपल्या मित्रासोबत पळून गेली होती. पीडित मुलीच्या वडिलांचा 2019 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. किशोरीला 14 वर्षाची लहान बहीणही आहे. तिची आई लोकांच्या घरी धुणी भांडी धुण्याचे काम करत राहते. तरुणीच्या आईचे कळमना येथील आरोपी रोहित चौरे याच्याशी प्रेमसंबंध होता. त्यामुळे आरोपी अनेकदा तिच्या घरी यायचा. दारू पिऊन आरोपी रोहित चौरे हा अनेकदा महिलेच्या घरी राहायचा. 12 जून रोजी दारूच्या नशेत आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी घरातून निघून गेल्यावर पीडितेने तिच्या आईला याबाबत माहिती दिली असता तिने मुलीला शांत राहण्यास सांगितले. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या माल ट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये कारमधील 3 जण जागीच ठार झालेत. मृतांमध्ये कोल्हापूर पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड तालुका कराड हद्दीत हा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झालाय. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड तालुका कराड गावच्या हद्दीत हॉटेल भाग्यलक्ष्मी नजीक एका माल ट्रक बंद अवस्थेत उभा होता. यावेळी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या 4 चाकी कारने MH01 KL 5458 या गाडीने माल ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील 2 पुरुष आणि 1 महिला जागीच ठार झाली असून मृतांमध्ये कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभाग कार्यरत असणारे कॉन्स्टेबल नितीन पोवार आणि मनीषा अप्पासाहेब जाधव, अभिषेक अप्पासाहेब जाधव,
दोघेही राहणार जरळी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांचा समावेश आहे, तर अन्य एका मृताची ओळख पटलेली नाही. अनसिंग येथील बेपत्ता असलेला एका युवकाचा मृतदेह पुसद तालुक्यातील उडदी शेत शिवारात 14 ऑक्टोबरला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले असून हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. दरम्यान मागील 5 दिवसात जिल्ह्यात हत्येची ही तिसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शेख सलमान शेख बिस्मिल्ला, वय वर्ष 27 असे या मृतकाचे नाव आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील सहाय्यक शिक्षक दिलीप धोंडूजी सोनवणे याची पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकल्याच्या घटनेची शाई वाळत नाही, तोच एरंडा येथे शेतकऱ्याची हत्या झाल्याची ही घटना घडली आहे. या घटनेला 2 दिवस उघडत नाही, तोच पुन्हा अनसिंग येथील युवकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी 14 ऑक्टोबरला उघडकीस आली. अनसिंग येथील शेख सलमान शेख बिस्मिल्ला हा युवक शुक्रवारी 13 तारखेपासून बेपत्ता होता. परिसरात त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. शनिवारी सकाळपासूनच त्याचा शोध घेत असताना अनसिंगपूरपासून जवळच असलेल्या उडदी शेत शिवारातील घाटात युवकाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गंगापूर तालुक्यात सख्ख्या भावासह नात्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तर या प्रकरणी दोन्ही नराधमांविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष होनाजी गांगुर्डे असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यातील आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर गंगापूर शहरातील पीडितेच्या सख्ख्या भावाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत शेतात व राहत असलेल्या घरी वेळोवेळी अत्याचार केला. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील नात्यातील या अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी कोणीही नसताना 6 महिन्यांपूर्वी बलात्कार केला. त्यामुळे या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा सख्खा भाऊ तसेच नातेवाईक कॉन्स्टेबल सुभाष होनाजी गांगुर्डे यांच्या विरोधात पॉक्सो व विविध कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेला धीर देऊन विचारपूस केल्यावर दुसऱ्याही आरोपीचे नाव समोर आले. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात पीडित तरुणीच्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात आणखीन एक गुन्हेगार असून तो पोलीस खात्यात असल्याने पीडित मुलीला त्याचे नाव सांगण्याची हिंमत होत नव्हती. परंतु पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पीडितेला धीर देत अधिक माहिती घेतली. यावेळी तिने नातेवाईक असलेल्या आरोपी पोलीस कर्मचारी गांगुर्डेचेही नाव घेतले. त्यानेही वेळोवेळी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला. यामुळे पोलिसांनी तिचा जबाब आरोपी गांगुर्डे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तिच्या भावाने पळ काढला होता. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने तिला धक्का बसला आणि तिने पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. तर आपल्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचे कळताच पीडितेच्या आरोपी भावाने शहरातून पळ काढला. मात्र पोलिसांनी याबाबत माहिती कळताच त्यांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या. सोबतच यातील दुसऱ्या आरोपीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याला देखील पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.